महान आचारी आणि त्याचा अद्भुत वडापाव आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याने संपूर्ण हॉटेल इंडस्ट्रीचे नियमच बदलून टाकले आहेत. काय आहे नेमकी गुटखा रेसिपी? प्रेक्षक हो, हृदय घट्ट करून ऐका. हम लोगों ने क्या तुम लोगों को पैसा मांगा क्या? नंबर लेने का, कुछ देने का, कुछ बोला क्या हम लोगों ने? हाँ, तुम लोग बाहर से क्यों खिलाते फिर सबको? क्या हो गया मालूम है क्या हो गया? मालूम है अपना ऑर्डर पीसा था ना, इन लोगों ने एक बार लाइट काट दिया था. मैं क्या बोलता हूँ, हम लोगों को उससे कुछ मतलब है क्या? अभी लाइट नहीं है, उससे कुछ हम लोगों के लेना देना है क्या? लाइट काटने दो, कुछ भी करने दो, हम लोगों के पास से तुम पैसा ही लेते, बराबर है क्या? कुछ क्या गलत लेते? हम लोगों ने तुमको कुछ बोला क्या? लाइट काटा है, हम लोगों ने पूछा क्या लाइट काटा है, ये होगा. होय प्रेक्षक हो, तोंड भरून विमल कोंडलेला हा आचारी खडखड विमल खात त्याच धुंदीत वडे तळत होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पठ्ठ्याच्या चेहऱ्यावर थोडीशीही लाज नव्हती. जेव्हा आमच्या प्रतिनिधीने त्याला या अनोख्या चवीबद्दल विचारले तेव्हा तो अत्यंत गर्वाने म्हणाला, ताई, टेस्ट अशी येईल ना की खाल्ल्यानंतर माणसाचं तोंड लाल आणि विचार काळे पडतील. विषय प्रचंड हार्ड आहे प्रेक्षक हो. थेट ग्राउंड रिपोर्ट, ग्राहकाची पिचकारी प्रतिक्रिया. आमच्या कॅमेऱ्याने तिथे उपस्थित एका निष्पाप ग्राहकाचा संवाद देखील टिपला. आचारी, का हो भाऊ, कसा वाटला आमचा स्पेशल वडापाव? भाऊ, हा वडापाव कमी आणि चालती बोलती पाणटपरी जास्त वाटतीये. इतकेच नव्हे तर ती स्पेशल चटणी पोटात जाताच 5 मिनिटात त्या ग्राहकाचे डोळे फिरले आणि तो स्वतःच व्याकुळ होऊन विचारू लागला, भाऊ, सगळं ठीक आहे, पण आता पिचकारी कुठे मारू तेवढं सांगा. प्रेक्षक हो, हा विषय जितका विनोदी वाटतोय तितकाच तो गंभीर आहे. IBM समोरून गेल्या अनेक वर्षात आपल्यापैकी अनेकांनी नक्कीच नाश्ता केला असेल, पण आता वेळ आली आहे सावधानतेची. लहान मुले आणि महिला वर्ग बाहेर खाताना 1000 वेळा विचार करा. वयोवृद्ध नागरिक अशा विष कालवणाऱ्या आणि हायजीन नसलेल्या केंद्रांपासून 4 हात लांबच राहिलेले बरे. लक्षात ठेवा, तुम्ही कष्टाचे पैसे देताय, झाडाचे चिंचुके नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर वडापाव खायला जाल आणि गुटखा खाऊन घ्या. तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि खळबळजनक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ गल्लीपासून